आज सुराज्य सेनेच्या वतीने एकूण महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेता सेक्युलर पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी हे पूर्णतः बीजेपी सोबत मॅनेज झालेले आहेत। यूपीमध्ये बीजेपी सेनेची जागा कमी होणार आहे म्हणून अमित शहानं महाराष्ट्राचं पक्षच विकत घेतलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी। आणि हे गोष्ट ही बाब समोर आल्यानंतर त्यांचे उमेदवार बघता की सगळे ठिकाणी हरण्यासाठी ते लढाई लढत आहेत। अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये वंचितांचा बहुजनांचा एक मोठं वादळ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे आज तिसरा पर्याय म्हणून समोर आलेला आहे, याला बळ देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या जिथं जिथं आमच्या संघटनेचे कार्यकारिणी आहे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, शेतकरी आणि युवकांमध्ये, बेरोजगार युवकांमध्ये आमचे जे काम आहे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत। अकोला, सोलापूरला बाळासाहेबांचा पाठिंबा आम्ही केलेला आहे। तसंच नांदेड सहित आम्ही 6 जागेवर पाठिंबा देत आहोत। नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांनी गेल्या 30-40 वर्षामध्ये सर्व वंचित घटकांना अधिक वंचित करण्याचं जे एक षडयंत्र चालवलेलं आहे ते उधळून लावण्यासाठी नांदेड जिल्ह्यामधली RSS आणि BJPची सीट ही चिखलीकर नाही लढवत आहेत, ते अशोक चव्हाण लढवत आहेत। आणि अशोक चव्हाण यांच्या पाठीशी BJPचे आणि RSSचे जे छुपे समर्थक आहेत ते त्यांना साथ देतात। ते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि आताही आपण बघितलेली आहे। आताच्या 14 उमेदवारांमध्ये महेश तळेगावकर नावाचे RSSचे संघाचे एकनिष्ठ आणि प्रचारक किंवा जबाबदार व्यक्ती असताना ते कसं काय निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले आहे, तर ते BJPचे मतं कापण्यासाठी आले। म्हणजे इथली सीट ही वरच्या पातळीवरच अशोक चव्हाणनी मॅनेज करून घेतली होती आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काँग्रेसच्या 10-12 जागा त्यांनी BJPला मॅनेज केल्या। परंतु त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीला कमी लेखलं होतं। दलित मुस्लिम मतांचं त्यांनी गृहीत धरून काम केलं होतं की आम्हाला भेटलेले आहेत। परंतु ज्या पद्धतीनं बाळासाहेबांच्या सोबत 99.99% आमचा दलित समाज हा पाठीशी एकनिष्ठ होऊन उभा राहिला, नांदेडमध्ये धनगर उमेदवार दिल्यामुळं धनगर समाज 100% या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिला। आणि माननीय मुस्लिम समाजाच्या उलेमाच्या बैठकीमध्ये जे मुस्लिम समाजाच्या रोषाला अशोक चव्हाणाला समाधानकारक उत्तर देता आलं नाही, त्यांना उत्तरच देता आलेलं नाही आहे आणि अजूनही ती थप्पडकी गुंजसारखी त्यांच्या कानात गुंजत आहे। त्यामुळं मुस्लिम समाज हा सुद्धा काँग्रेसच्या पाठीमागून सरकलेला आहे आणि आता त्यांना त्यांच्या चुका जड पडत आहेत। म्हणून 5 वर्ष विरोधी पक्षात असताना कधी त्यांनी सेनापतीवर आरोप केले नाहीत। आता इतकी मोठी निवडणूक असताना ते आणि त्यांचे वक्ते जिथेही जातात फक्त फक्त वंचितवरच त्यांनी टार्गेट करतायत। आणि सेना BJPवर आत्ता तरी बोला की रे, 5 वर्ष ते सत्ताधारी होते, त्यांच्या विरोधात तोंड उघडा की, पण ते न उघडता ते फक्त वंचितच्या सभोवताली हे करतायत, टार्गेट करतायत। आमची इथं काही अशोक चव्हाण यांच्याशी खरं तर लढाई नाही आहे। काँग्रेसची सीट 3ऱ्या जागेवर येणार आहे आणि वंचित आघाडीची सीट सर्व वंचित एकजुटीनं येऊन निवडून आणणार आहे। भविष्यामध्ये MIM मध्ये दाखल होण्याची वेळ आली तर तुम्ही जाणार? आम्ही स्वराज्य सेना एक सामाजिक संघटना आहे, जे राजकीय आंदोलन आहे, पक्ष नाही आहे। आमच्या संघटनेनं बाळासाहेबांच्या या 3ऱ्या पर्यायाला बळकट करण्यासाठी आम्ही या निवडणुकांमध्ये त्यांना समर्थन केलेलं आहे आणि पुढेही या विचाराला सोबत त्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये 3रा विकल्प देऊन आमची स्वतः संघटना असताना एक घटक म्हणून आम्ही वंचितचा राहू शकतो। सर, मुस्लिम वोटर्स में बेदारी के लिए आप कुछ खास विशेष प्लान है क्या? मेरा मुस्लिम समाज के वोटर को बताने के लिए सिर्फ एक ही बात है कि जैसे ये कांग्रेस ने प्रोपेगेंडा किया है कि मुसलमानों को दूसरे वोट नहीं देते, जबकि मुसलमान हर समाज के कैंडिडेट को वोट देता आया है। इस बार नांदेड़ के मुसलमानों ने वंचित आघाड़ी के यशपाल भिंगे सर को, पढ़े लिखे आदमी को वोट देकर ये साबित करें कि हम अब कांग्रेस के ही गैर मुस्लिम को नहीं तो हम एक 3रे विकल्प को दे रहे। एक बार अगर नांदेड़ के मुसलमान बता देंगे कि हम वंचित के बाड़ा साहब के भिंगे नाम के कैंडिडेट के पीछे खड़े रहते हैं, हम यकीन दिलाते हैं आने वाली विधानसभा में वंचित के मुस्लिम कैंडिडेट को यहाँ का हर समाज सपोर्ट करेगा, मतदान करेगा।